गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला. मित्रांनो, शुक्रवारी ज्यांनी पुट बाय करून गेले असतील किंवा मग ज्यांनी शॉर्ट पोझिशन्स क्रिएट केले असतील, फ्युचर्स असो किंवा ऑप्शन्समध्ये असो, कदाचित आज त्यांचे डोळे पांढरे होण्याची जास्त शक्यता आहे. कारण आज गिफ्ट निफ्टी इंडिकेट करते की मार्केट ऑलमोस्ट 700 पॉईंट गॅपअप ओपन होतं आहे. 700 पॉईंट म्हणजेच ऑलमोस्ट 3% आसपास. म्हणजे एवढं मुवमेंट होण्यासाठी कदाचित 1 आठवडा लागतो. आणि तेवढं मुवमेंट हे फक्त प्री मार्केटमध्ये होणार आहे. म्हणजे फक्त 7 ते 8 मिनटामध्ये. तुम्ही विचार करू शकता की एवढं मोठं मुवमेंट कदाचित एक्सपेक्टेडही नव्हतं. मी शुक्रवारी तुम्हाला सांगितले होतं की मार्केट 400-500 पॉईंटच्या आसपास गॅपअप होऊ शकतं. परंतु सगळे जर ग्लोबल आणि लोकल क्यूज जर पॉझिटिव्ह असतील तर परंतु मार्केट मात्र 700 पॉईंटच्या आसपास गॅपअप ओपन होतं आहे. तर मग चला आता जाणून घेऊयात की असं नक्की काय होतं आहे आणि ते सस्टेन होईल का, हे महत्त्वाचं आहे. बरोबर ना? तर पहा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शुक्रवारी जो US मध्ये डेटा येणार होता तो डेटा आला. त्यानंतर तिथे शॉर्ट कवरिंग आलं, म्हणजे पहिली पॉझिटिव्ह न्यूज. ओके. त्यानंतर संध्याकाळी म्हणजे त्याच दिवशी शनिवारी संध्याकाळी आपल्याला एक्झिट पोल्स आले आणि एक्झिट पोल्स ॲज युज्युअल म्हणजे आपण म्हणू शकतो की ठरल्याप्रमाणे जवळजवळ BJPला पूर्णपणे बहुमत देताना दिसत आहेत. सेकंड गुड न्यूज. त्यानंतर RBIनं डिक्लेअर केलं की आम्ही 100 टन सोनं आता लंडनवरनं पुन्हा बायबॅक करून घेऊन आलेलो आहोत. ही सुद्धा एक कंट्री स्पेसिफिक गुड न्यूज म्हणता येईल. त्यानंतर GST कलेक्शन एकदम हायेस्ट लेवलला झालेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे RBIनं जो GDP डेटा आणला आहे तर तो 8% क्रॉस करून गेला आहे, विच इज व्हेरी हायर. म्हणजे पूर्ण जगामध्ये कदाचित सगळ्यात जास्त GDP ग्रोथ ही आपली आहे. या सगळ्या न्यूज एवढ्या पॉझिटिव्ह झाल्या, एवढे इंजेक्शन्स त्याच्यामध्ये इन्क्लूड झाले की गिफ्ट निफ्टी इंडिकेट करते की मार्केट 700 पॉईंटच्या आसपास गॅपअप ओपन होईल. परंतु एक गोष्ट आहे ती निगेटिव्ह आहे, हे लक्षात ठेवा. ते म्हणजे ऑटो सेल्स डेटा रिलीज झाला आहे आणि तो फार इम्प्रेसिव्ह नाही आहे, हे लक्षात ठेवा. परंतु जेव्हा एवढं मोठं मार्केट गॅपअप ओपन होतं आहे तेव्हा ह्या अशा छोट्या गोष्टींना इग्नोर केलं जातं. परंतु ते आज ना उद्या फॅक्टर इन होईल, हेही लक्षात ठेवा. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की आज मार्केट गॅपअप ओपन होतं आहे का, तर एक्झिट पोल्सवरती. परंतु रिझल्ट मात्र उद्या आहेत. त्यामुळे आज जर एवढं मोठं गॅपअप ओपन होऊन जर ते सस्टेन झालं तर कदाचित उद्या फार काही मुवमेंट होण्याची अपेक्षा राहणार नाही, हे लक्षात घ्या. कारण जसा एक्झिट पोल आहे तसाच जर रिझल्ट लागला तर आजच ऑलरेडी ते फॅक्टर इन होऊन त्याच्यावरती मार्केटनं रिॲक्शनही दिली आहे. मग पुढे काय होईल? बरोबर ना? तर आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आज मार्केट एवढं मोठं गॅपअप ओपन होतं आहे तर त्याच्यामागे एक महत्त्वाची गोष्ट सुद्धा आहे. ते म्हणजे जे काही फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर आहेत तर त्यांनी 88% कॉन्ट्रॅक्ट हे शॉर्ट केलेले आहेत फ्युचर्समध्ये. तुम्ही विचार करू शकता की त्याच्यामध्ये आता शॉर्ट कवरिंग येण्याची प्रचंड मोठी शक्यता आहे. आता मला माहीत नाही की त्या लोकांना असं का वाटत होतं की BJP मेजॉरिटीमध्ये विन करणार नाही आणि म्हणून त्यांनी कॉन्ट्रॅक्ट शॉर्ट केले. आता ज्यांच्या सेल पोझिशन्स आहेत त्यांना एवढा मोठा गॅपअप जर ओपन झाला तर ते विदाऊट स्टॉप लॉस, म्हणजे स्टॉप लॉस तर नाहीच लावता येणार म्हणा, परंतु ते सस्टेनच करू शकत नाहीत. किती मोठा लॉस त्यांच्या अकाउंटला दाखवेल तुम्ही त्याचा विचार करा. त्यामुळे शॉर्ट कवरिंग तर फर्स्ट हाफमध्ये 100% येणार, 100%. त्यामुळे पाहावं लागेल की मार्केट किती वर जात आहे. आणि त्यानंतर सेकंड ते म्हणजे की मार्केटमध्ये जिथे कुठे डिप येईल तिथे कदाचित मोठ्या प्रमाणात बाईंग होऊ शकतं. आता पहा, हा जर गॅपअप सस्टेन व्हायचा असेल आणि जर उद्याही काहीतरी चांगली न्यूज आल्यानंतर म्हणजे BJP समजा मेजॉरिटीमध्ये विन झाली तर जे काही मार्केटमध्ये व्हायला पाहिजे, पुन्हा एकदा रॅली यायला पाहिजे, तर ते जर व्हायचं असेल तर आज तुम्हाला इंडिया विक्सवरती लक्ष ठेवावं लागेल. इंडिया विक्स सडनली फॉल झाला पाहिजे मार्केट एवढं मोठं गॅपअप ओपन होऊन सुद्धा. जर इंडिया विक्स हा 20च्या खाली आला तर उद्यासुद्धा आपण एक्सपेक्ट करू शकतो की मार्केटमध्ये एक चांगली रॅली येऊ शकते अपसाईडला. आणि जर इंडिया विक्स फार फॉल झाला नाही, फॉल तर होणारच आज, परंतु जर 20च्या खाली आला नाही तर ही गोष्ट लक्षात ठेवा की मार्केटमध्ये सस्पेक्ट आहे की उद्या काय होईल त्याच्याबद्दल लोकांमध्ये अजूनही तेवढा कॉन्फिडन्स नाही आहे,
हे त्याच्यामागचं कारण असू शकतं. परंतु जर जे काही बायर्स आहेत त्यांच्यामध्ये जर कॉन्फिडन्स असेल तर इंडिया विक्स हा 20च्या खाली आजच यायला पाहिजे. आज जर 20च्या खाली आला तर उद्यासुद्धा आपल्याला एक चांगल्या प्रकारची रॅली पाहायला मिळू शकते. आणि कदाचित जर आजच्यासारखं उद्याही समजा जर रॅली मिळाली तर मार्केट कदाचित 24,000च्या आसपास जाऊ शकतं, सांगता येत नाही. एवढं व्हायला नाही पाहिजे, परंतु मे बी होऊ शकतं. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, आज काही कुठल्या स्टॉकला अप्पर सर्किट लागणार नाही हे लक्षात घ्या. त्याचं कारण असं की ही कंट्री स्पेसिफिक न्यूज आहे, कुठली स्टॉक स्पेसिफिक न्यूज नाही. त्यामुळे सगळेच जे स्टॉक्स आहेत ते तुम्हाला 2-3%, 4%, 5% एवढे गॅपअप होताना दिसतील आज. आणि त्यामुळेच होणार काय की मार्केट एवढं मोठं गॅपअप ओपन होतं आहे, कारण सगळेच स्टॉक आज पॉझिटिव्ह आहेत, निगेटिव्ह कुठलाच नसणार आहे, बरोबर ना. त्यामुळे लॉंग पोझिशन्स घेण्याचा फार प्रयत्न करू नका, कारण गॅपअप फार मोठा आहे. तो सडनली फॉल होणार नाही आहे, कारण कंट्री स्पेसिफिक न्यूज आहे आणि उद्या त्याचा रिझल्ट आहे. त्यामुळे परंतु सावध होऊन ट्रेड करण्याची गरज आहे. इंट्राडेमध्ये तुम्ही ट्रेड करा, परंतु पोझिशनली तुम्ही घेऊन जाण्याचा प्रयत्न करू नका. कदाचित उद्या मार्केट फॉलही होऊ शकतं, सांगता येत नाही. त्यामुळे थोडंसं सावध राहा. परंतु जे शुक्रवारी कॉल बाय करून गेले असतील त्यांना मात्र प्रचंड प्रॉफिट आज झालेला आपल्याला पाहायला मिळेल. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं राहणार आहे आजचं मार्केट. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ, ही माहिती ट्रेड आणि इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी नक्कीच उपयोगी पडत असेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या मित्रमंडळींसोबत हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.